कुरुंदवाडात सोमवारी राष्ट्रीय गोमाता सन्मान दिन उत्साहात साजरा होणार। रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळातर्फे गोशाळेचे उद्घाटन, भव्य मिरवणूक आणि गोमाता पूजनाचं आयोजन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती। भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गोमातेचं संवर्धन आणि समाजात गोसेवेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं कुरुंदवाड इथं सोमवारी 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पालिका चौक इथं राष्ट्रीय गोमाता सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या प्रसंगी रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या वतीनं गोशाळेचं उद्घाटन, भव्य मिरवणूक, धार्मिक विधी आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व लोकप्रतिनिधींची यात प्रमुख उपस्थिती असणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। गोमाता पूजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर स्वागत कमान उद्घाटन माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर असणार आहेत। याशिवाय आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शेखर मुंदडा, आमदार राहुल आवाडे, धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम बापू हके आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा डांगे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे। गोसंवर्धनाची परंपरा जपणे आणि समाजात गोसेवेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। मंडळाच्या नव्यानं सुरू होणाऱ्या गोशाळेच्या माध्यमातून निराधार आणि भाकड जनावरांच्या कायमस्वरूपी संगोपनासाठी ठोस सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास रामचंद्र डांगे यांनी व्यक्त केलाय। या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा मनीषा डांगे, उदय डांगे, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।